नमस्कार मित्रांनो, आशा किरण क्लिनिक या यूट्यूबवर मी तुमचं स्वागत करीत आहे। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की हा सगळ्या माझ्या आलेल्या पेशंटच्या मनातला आणि काही माझे मित्र पण मला विचारतात की ज्याप्रमाणे संभोग क्रीडा केल्यानंतर ज्याप्रमाणे पुरुषांना डिस्चार्ज होतो त्याचप्रमाणे स्त्रियांना पण डिस्चार्ज होतो का। जसं आपलं पांढरा पदार्थ ज्याला आपण सिमेंट म्हणतो, धातू म्हणतो, तो निघतो, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये पण धातू निघतो का। आणि या विषयावरच आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रामाणिकपणे तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला डिस्चार्ज होतं जेव्हा आपलं सिमेंट निघतं त्याला आपण धातू किंवा सिमेंट जेव्हा म्हणतो, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा बार्थोलिन ग्लँड असतात आणि क्लायटोरिस ग्लँड असते। तर तुम्ही या बार्थोलिन ग्लँड आणि जर क्लायटोरिस ग्लँड याला जर प्रॉपर स्टिम्युलेट केलं तर स्त्रियांना पण व्हाईट डिस्चार्ज होतो आणि हा व्हाईट डिस्चार्ज झाल्यानंतरच त्यांचं सॅटिस्फॅक्शन होतं। तुम्ही केव्हाही सेक्स करताना बघा की त्यांना पण ओलावा येतो, त्यांचं पण डिस्चार्ज होतं, तेव्हाच त्याला आपण परिपूर्ण सेक्स असं म्हणतो। कारण की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन असतो आणि ते ही सगळी प्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉनची हार्मोनची जे आपली रक्तामधील जे आपलं प्रमाण असतं ते जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना पण सिक्रेशन होतं। आणि दोघांचं जर सिक्रेशन, इजॅक्युलेशन ज्याला आपण म्हणतो, जर एका बरोबर होत असेल तर दोघांना ऑर्गॅझम एकाच वेळी मिळू शकतं। पण मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुषांना उत्तेजना लवकर येते आणि स्त्रियांना वेळ लागतो, तर स्त्रियांचं इजॅक्युलेशन चांगलं झालं पाहिजे, त्यांना पण डिस्चार्ज चांगलं झालं पाहिजे, तर तुम्ही काय करा मित्रांनो, क्लायटोरिस ग्रंथीला खूप चांगलं रब करा, जेणेकरून त्यांचे बार्थोलिन ग्लँड आणि क्लायटोरिस ग्लँड जे आहेत ते चांगलं स्टिम्युलेट झालं पाहिजे आणि तिथं ओलावा निर्माण झाला पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही शेवटचे स्ट्रोकिंग करता, जेव्हा तुम्ही इंटरकोर्स करता आहे, सुरुवातीला हळूहळू करा आणि जेव्हा शेवटचे तुम्ही जेव्हा स्ट्रोकिंग करता ती एकदम फास्ट करा। जितके फास्ट करसाल तितकं त्यांचं डिस्चार्ज जास्त होण्यास मदत मिळेल आणि जितकं जास्त डिस्चार्ज झालं तितकं ती तृप्ती तुम्हाला तुमच्या पार्टनरला मिळू शकते। पण केव्हा केव्हा आपण कुठेतरी कमजोर पडतो आणि शेवटी आपल्याला जितकं फास्ट स्ट्रोकिंग करायचं तितकं आपण स्ट्रोकिंग करू शकत नाही। याचा अर्थ असा होतो की कुठंतरी आपल्या शरीरामध्ये मर्दानी ताकद म्हणा किंवा संभोगची इच्छा म्हणा किंवा ऊर्जा म्हणा कुठेतरी कमी पडते। आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला आयुर्वेदिकमध्ये जे हर्ब्स आहेत, जसं की सुवर्णभस्म आहे, हिरक भस्म आहे आणि काही शिलाजीत, अश्वगंधा आणि कवचबीज असे काही जे घटक असतात, या घटकचं सेवन करणं अत्यंत गरजेचं असतं। तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम असो का नसो, पण तुम्हाला तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी आणि तिला डिस्चार्ज करण्यासाठी तुम्हाला या औषधांचं नेहमी सेवन करणं अत्यंत गरजेचं असतं। जर तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं, तुमच्या जीवनसत्वाकडे लक्ष दिलं, तुमच्या व्यायामाकडे लक्ष दिलं, तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं, तर दोघांचं पण डिस्चार्ज एकाच वेळा होऊ शकतं आणि दोघांना त्याच्यामधून समाधान, सॅटिस्फॅक्शन आणि समाधीयुक्त जे आनंद मिळाला पाहिजे तो मिळू शकतो। धन्यवाद मित्रांनो।